तिकडे पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। रवींद्र धंगेकर दररोज मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आरोप करतायत। यानंतर रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केलेत। एक्सवरील पोस्टमध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र जोडत मुरलीधर मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटी सारख्या गुन्हा दाखल असल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूयात असंही धंगेकरांनी या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। धंगेकरांनी काय पोस्ट केली आहे आपण पाहूया। मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांच्यावर एकही गुन्हा नाहीये। या पोस्ट सोबत त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामधल्या पानांची कॉपी जोडतोय। त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाबाबत आहेत, अगदी अॅट्रॉसिटी सारखा गुन्हाही दाखल झाला आहे। मला माहित आहे राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात, काही हेतुपुरस्परही असतात, परंतु केवळ बदनामीसाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही। असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो। तमाम पुणेकरांची फसवणूकच करत असतो। हे एका केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदाराला अशोभनीय आहे। बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूयात अशा स्वरूपाची एक्स पोस्ट रवींद्र धंगेकरांनी केली आहे।